मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये शेतकऱ्यांनी जवळपास कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकासाठी जवळपास 56,06,00,000 रुपयांचा जे पीक विमा आहे तो भरलेला होता. म्हणजे शेतकऱ्यांचा हिस्सा होता 56,06,00,000 रुपयांचा. त्यात मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून पीक विम्याच्या जे कॅल्क्युलेशनच्या रकमा आहेत, आपण सांगितलं होतं की बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कॅल्क्युलेशन हे पूर्ण झालेले आहेत आणि बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे बाकी आहेत, टप्प्याटप्प्याने त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुद्धा क्लेम कॅल्क्युलेशन हे पूर्ण होणार आहे. त्यात मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत, त्या जिल्ह्यातील सुद्धा जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते पूर्ण झालेले आहे आणि जवळपास शेतकऱ्यांचे जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे, जी रकमा आहे ते दाखवणं सुरू होणार आहे. तो जिल्हा कोणता आहे आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जे अर्ज केलेले होते, एक्झॅक्ट शेतकऱ्यांना कधीपर्यंत हे पीक विमा रक्कम वितरित होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, खरीप हंगाम 2020च्या पीक विम्यासंबंधी सुद्धा महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेश, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काय प्रश्न असतील तर ऐकले इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर जवळपास 4,34,828 शेतकऱ्यांनी जे पीक विमा आहे तो काढलेला होता. जवळपास या 4,34,828 शेतकऱ्यांनी जे पीक विमा काढलेला होता, तर जवळपास 8,19,806 अर्ज हे पीक विम्याचे या शेतकऱ्यांनी भरलेले होते. आता बरेच जण म्हणतील, बाबा शेतकरी संख्या एवढी आणि पीक विम्याचे अर्ज हे एवढे कसं काय? तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा माहिती आहे, एका एका शेतकऱ्याच्या नावावर वेगवेगळ्या गटात वेगवेगळी जमीन असू शकते किंवा एका कुटुंबातून प्रत्येकाच्या नावावर अर्धा एकर, 1 एकर या पद्धतीच्या जे शेती आहे किंवा जमीन आहे ती असू शकते. त्यात मित्रांनो, आता खरीप हंगाम 2025 पासून जे शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी जे अर्ज करायचे होते, त्या अर्जाला आता शेतकऱ्यांना रक्कम भरावी लागली होती. ₹928, ₹1100 वगैरे हेक्टरी या पद्धतीच्या रकमा शेतकऱ्यांनी भरल्या देखील होत्या. तर शेतकऱ्यांचा हिस्सा बघायचं झालं तर 56,06,00,000 रुपयांचा हिस्सा हा एकंदरीत शेतकऱ्यांचाच हिस्सा होत आहे, जे भरलेला होता. आता त्यामध्ये झालेलं काय? आता जे पीक विम्याची जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांची आता काल परवाच मला वाटतं, काल काहीतरी एक कृषी मंत्र्याचा एक मी व्हिडिओ बघितला. त्यामध्ये कृषी मंत्र्यांनी सक्त म्हणजे एक आदेश दिलेले आहेत की बाबा, लवकरात लवकर तात्काळ तुम्ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. अरे बाबा, तुम्ही पीक विमा जमा करा म्हणता, परंतु तुम्ही शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन तर पूर्ण होऊ द्या. विमा कंपन्यांना तुम्ही हे तर सांगा की बाबा, क्लेम कॅल्क्युलेशन फास्ट करा आणि शेतकऱ्यांच्या जे रकमा आहे ते आम्हाला वाटपासाठी मंजुरी आदेश जे आम्ही देत आहोत ते लवकरात लवकर आम्हाला पूर्ण झालेली दाखवा, असं देखील सांगण्या. जस्ट तुम्ही काय म्हणता, तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झाली पाहिजे. तात्काळ होत नाही त्या गोष्टी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेला एकच सांगायचं आहे, किंवा हे तात्काळ गोष्टी होत असत्या तर हे जवळपास 6 महिन्यापूर्वी जे पीक विमा वाटप व्हायला पाहिजे होता, तो वाटप होता पुढचा पावसाळा म्हणजे खरीप हंगाम 2026 भेटलाच नसता. तर मित्रांनो, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता ते व्हिडिओ किंवा ते कृषी मंत्र्याचं जे वक्तव्य आहे किंवा जे कृषी मंत्री म्हणलेले आहेत व तात्काळ पीक विमा जमा करा, असं त्या ज्या शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, असं त्या शेतकऱ्यांना वाटू शकते, व आमच्या खात्यात तात्काळ पीक विमा जमा होणार तर नाही. बाकी शेतकऱ्यांचा पण प्रश्न आहे. आणि ज्यात मित्रांनो, आता आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. तर नांदेड जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, जवळपास 4,34,828 ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भरलेले होते, तर त्या शेतकऱ्यांनी जवळपास त्यांचा हिस्सा म्हणजे 56 कोटी रुपयांचा आणि 6 लाख रुपयांचा एवढा हिस्सा त्यांनी भरलेला होता. आता राहिला प्रश्न की बाबा, हे जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते कधीपर्यंत पूर्ण होणार किंवा कधीपासून शेतकऱ्यांच्या रकमा दाखवणं सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आजच आदेश देण्यात आलेले आहेत की बाबा, तुमचे जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे किंवा जे न्यूज आलेली आहे त्यानुसार क्लेम कॅल्क्युलेशन नांदेड जिल्ह्यातील पूर्ण झालेली आहे. आता 1-2 दिवसात तुमचे क्लेम कॅल्क्युलेशन झालेल्या रकमा हे स्टेटसमध्ये दाखवणं सुरू होणार आहे. आता राहिला प्रश्न, 8,19,406 अर्ज जे केलेले आहेत शेतकऱ्यांनी, आता ते अर्ज यावर्षी काही फेटाळले गेले नाहीत किंवा रिजेक्ट करण्यात आलेले नाहीत. कारण की गेल्या वर्षी काय झालेलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचे रिझन लावून अर्ज फेटाळले गेले होते, परंतु यावर्षी तसं काहीही झालेलं नाही. परंतु यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, तुम्ही जरी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकाचा जरी पीक विमा काढलेला असला तरी सुद्धा सध्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही जरी या 4-5 पिकाचा पीक विमा काढलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला फक्त आणि फक्त सध्याचं सांगतोय, तुम्हाला सध्या फक्त सोयाबीन पिकाचाच तुम्हाला पीक विमा कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं दिसेल किंवा तुमच्या रकमा जे पीक विमा कॅल्क्युलेशनच्या जे रकमा आहे तुम्हाला फक्त सोयाबीन पिकाच्याच सध्या तरी दाखवण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे.
आता तुम्ही म्हणसाल असं कसं काय? आता वारंवार आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय बुवा कापूस आणि तूर पिकाचा जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते सध्या तरी पूर्ण झालेलं नाही. त्याला एप्रिल महिना उजळू शकतो. आता एप्रिल महिना काही जण म्हणतील एप्रिल महिना तर लागलीच आलेलाच आहे. तरीसुद्धा सांगतो की बुवा क्लेम कॅल्क्युलेशन सध्या तरी पूर्ण झालेले नाही. आता राहिला प्रश्न की बुवा तुम्ही म्हणताल की बुवा मुगाचा, उडदाचा या पिकाचा क्लेम कॅल्क्युलेशन का नाही दाखवणार? तर मित्रांनो सध्याच्या अपडेटनुसार सोयाबीन पिकाचंच क्लेम कॅल्क्युलेशन हे दाखवलं जाणार आहे. आणि तुम्ही जरी जवळपास मूग, उडीद या पिकाचा जरी पीक विमा काढलेला असला तरीसुद्धा तुम्हाला सुरुवातीला क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण होऊन तुम्हाला तुमचा जे सोयाबीन पिकाचा सध्या पीक विमा वाटप होणार आहे. आणि बरेच शेतकरी म्हणतील बाबा आम्हाला नांदेड जिल्ह्यातून शेतकरी म्हणतील किंवा एक्झॅक्ट किती रुपये रक्कम मिळतो. सेम प्रॉब्लेम आहे मित्रांनो, सेम कंडिशन आहे. जे आपण काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा 8,000 9,000 शेतकऱ्यांच्या रकमा दाखवणं सुरू झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना 9,000 9,500 या पद्धतीच्या सुद्धा रकमा दाखवल्या गेल्या आहेत. सध्या तरी आपल्याकडे अपडेट अशी नाही की बाबा एकही शेतकरी आपल्याला असं म्हणला नाही की आम्हाला 12,000 14,000 15,000 या पद्धतीची रक्कम दाखवली गेली आहे सध्या. त्याच यानं सांगतो मित्रांनो. आता राहिला प्रश्न नांदेड जिल्ह्याचा. त्यानंतर मित्रांनो आपण म्हटलं होतं की बाबा व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की 2020च्या खरीप हंगामाच्या पीक विम्यासंबंधी सुद्धा आपल्याकडे अपडेट आहे. तर धाराशिव वगैरे जिल्ह्यातील जे पेंडिंग पीक विमे होते, अजून 1-2 जिल्हे आहेत. तर त्या जिल्ह्यातील जे पीक विमे होते ते वाटपाला सुरुवात होणार आहे. आता मित्रांनो ही लेटेस्ट न्यूज असली तरीसुद्धा हे पीक विम्याचा प्रश्न 4-5 वर्षापासून गोंधळलेला आहे आणि पेंडिंगला आहे. तर तुम्हाला देखील वाटेल की बाबा GR निघालेला आहे, रक्कम मंजूर आहे आणि तुम्हाला देखील वाटेल की लागलीच 2020चा सुद्धा पीक विमा तुमच्या खात्यावर वितरित होईल. सध्या रुको सबर करो, कारण की 2020चा पीक विमा सध्या तरी GR जर काढला किंवा तात्काळ जमा करा म्हटलं तरीसुद्धा वितरित होणं सध्या तरी पॉसिबल नाही. केव्हा वितरित होईल? जेव्हा हे खरीप हंगाम 2025चा पीक विमा वाटपाला सुरुवात होईल तेव्हा कुठेतरी हालचाली सुरू होतील की बुवा पीक विमा राहिलेल्या ज्या जिल्ह्यातील मंजूर आहे त्या जिल्ह्यातील पेंडिंग पीक विमे वाटप करा. या गोष्टी होणार आहेत. तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा बरेच शेतकरी आपल्याला विचारत आहेत की बाबा हिंगोली जिल्ह्यातील पीक विम्याचे जे स्टेटस आहे, क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते कधीपर्यंत दाखवणं सुरू होईल? आमच्या स्टेटसमध्ये अद्याप अवेटेड काहीतरी दाखवत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना 0-0 सुद्धा दाखवलं गेलं आहे. काळजी करण्यासारखं काहीही नाही मित्रांनो. आपण इथेच आहोत. आपण प्रत्येक गोष्टीची अपडेट देत असतो. त्यात मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंटचा सुद्धा रिप्लाय द्यायचा बाकी आहे. कालच्या एका व्हिडिओला जवळपास 15-20 कमेंट दिसल्या मला. तर मित्रांनो त्या कमेंटचे सुद्धा आपण रिप्लाय उद्याच्याला देऊन टाकू. आणि मित्रांनो जे नांदेड, हिंगोली, परभणीचे जे प्रश्न आपण काल एका व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं. तर हिंगोली जिल्ह्यातून सुद्धा लागलीच आता लवकरच त्यांचे पीक विम्याचे स्टेटस आहे ते सुद्धा परभणी जिल्ह्यातून सुद्धा दाखवण्यात येणार आहेत. आणि बऱ्याच मला वाटतं हिंगोली जिल्ह्यातील औंढा वगैरे तालुक्यातून बरेच शेतकरी इंस्टाग्रामला वगैरे मेसेज करत आहेत. ते सुद्धा विचारत आहेत की बा आमच्या पीक विम्याचं काय आहे? तुम्ही तर म्हणले होते या तारखेपर्यंत पीक विमा वाटप होईल. मित्रांनो आता मीच काय कृषी मंत्री दत्तात्रय भरणेसुद्धा म्हणत आहेत की बाबा तात्काळ पीक विमा जमा करा. त्यांचं गोष्टीला मान राहिला नाही तर माझ्या गोष्टीला काय मान राहणार आहे? तर काळजी करू नका. तुमचा पीक विमासुद्धा लवकरच स्टेटस दाखवणं सुरू होणार आहे. आणि ही होती छोटीशी माहिती नांदेड जिल्ह्याविषयी. तुम्ही देखील इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील स्टेटसमध्ये रक्कम दाखवली गेली असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.